भाजी कोणती असो पण खाताना चवीला ती चटपटीत, झणझणीत आणि चमचमीत जर असेल तर सगळेजण आवडीने खातात. भेंडीची भाजी आपण अनेकदा बनवतो, साधी भेंडी, मसाला भेंडी. पण आजची भेंडी आहे ती मसालेदार आहे, चमचमीत आहे, झणझणीत आहे, चटपटीत आहे. सगळ्यांना नक्की आवडेल. तर रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर सगळ्यात आधी भेंडी जी आहे ना धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भेंडी कापून घ्यायची आहे. तर अशी तिरक्या आकारामध्ये मी थोडीशी ही कापून घेतलेली आहे. त्यामुळे काय होईल, मसाले जे आहेत ना आतपर्यंत छान असे मुरले जातात आणि चव भेंडीची खूप छान येते. आणि बनवण्यासाठी ॲल्युमिनियम नको, नॉनस्टिक नको, तर मस्त अशी लोखंडाची कढई घेतलेली आहे. 2 चमचे चांगलं तेल गरम झालेलं आहे. फोडणी घालून घेऊया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की याच्यामध्ये 1 चमचा ठेचलेलं लसूण घालायचं आहे. लसणामुळे भेंडीची चव जी आहे ना छान येते. चांगला असा परतून घेऊया. हलकासा कलर चेंज होत आला की याच्यामध्ये 1 मिरची असे तुकडे करून टाकणार आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी हरकत नाही किंवा बारीक कापून देखील टाकू शकता. मोठे तुकडे टाकले म्हणजे ज्यांना आवडत असेल एक्स्ट्रा मिरची खायला तर मिरची खाऊ शकतात, नसेल आवडत तर इझिली काढून टाकू शकतात. तर इथे लसूण चांगला परतून झालेला आहे. त्यानंतर आता एक मीडियम साईजचा कांदा असा उभे काप करून टाकलेला आहे. तर कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम इथं मीडियम टू लो ठेवलेली आहे म्हणजे कांदा जो आहे ना व्यवस्थित असा परतला जातो. साधारणतः 1 ते 1.5 मिनिट हा कांदा जो आहे ना परतून घेतलेला आहे आणि इथे हळूहळू कलर जो आहे ना चेंज व्हायला लागलेला आहे. तर कांदा इथे बऱ्यापैकी आता मऊ झालेला दिसत आहे. तर आता याच्यामध्ये 1 चमचा तीळ टाकलेले आहे. तीळ भाजीमध्ये छान लागतात आणि हेल्दी आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही, पण भाजल्याच्या नंतर एकदम छान अशी चव तिळाची खाताना लागते. त्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो टाकलेला आहे. कांद्याबरोबर आता टोमॅटो देखील चांगला असा परतून घेऊया. टोमॅटो जो आहे ना मऊ व्हायला हवा म्हणून 1 मिनिट मी इथे झाकण ठेवून हा शिजवून घेतलेला आहे. तर 1 मिनिटानंतर पाहूया. टोमॅटो जो आहे ना बऱ्यापैकी मऊ झालेला दिसत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काही सुके मसाले. तर सुके मसाल्यामध्ये घेतलेले आहे इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धना जिरा पावडर घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि चटपटीत टेस्ट हवी असेल तर चाट मसाला टाकू शकता आणि 2 चिमूट हिंग घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळे सुके मसाले आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि मसाले देखील आता कांदा टोमॅटोबरोबर चांगले असे परतून घ्यायचे आहेत. चांगले परतले म्हणजे चव जी आहे ना भेंडीमध्ये छान अशी येईल. तर याच्यामध्ये चाट मसाला वापरणं किंवा आमचूर पावडर वापरणं टोटली ऑप्शनल आहे, पण थोडीशी तिखट झणझणीतमध्ये थोडीशी चटपटीत टेस्ट असेल तर भेंडीची चव छान लागते. आता हे मसाले चांगले परतून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण जी भेंडी कापून ठेवलेली होती ती ॲड करूया. व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. या पद्धतीने केलेली भेंडीची चव जी आहे ना खूप छान लागते. मसाला भेंडी जेवढी आवडीने खाल्ली जाते त्याच आवडीने ही केलेली भेंडी देखील सगळेजण आवडीने खातील. तर आता भेंडी शिजायला फार वेळ लागत नाही. तर आधी व्यवस्थित अशी सगळीकडनं मिक्स करून घ्यायची आहे. सगळीकडे भेंडीला मसाला जो आहे ना तो लागायला हवा. तर सगळं मिक्स केल्याच्या नंतर आता आपण गॅसची फ्लेम मीडियम टू लोवरच ठेवणार आहे आणि एक वाफ येतपर्यंत भेंडी आपण चांगली अशी शिजवून घेतलेली आहे. पटकन अशी ही शिजली जाते. आता इथे पाहू शकता चांगली वाफ आलेली आहे. मिक्स करून घेऊया. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दिसायला तर छानच दिसत आहे, त्याबरोबर अजिबात चिकटपणा भेंडीमध्ये दिसत नाही आहे. तर एकदा झाकण ठेवून शिजवल्याच्या नंतर एक 4 ते 5 मिनिट पुन्हा झाकण न ठेवता असेही शिजवून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये आपण मिक्स करत राहायचं आहे. इथे भेंडी म्हणजे अजिबात चिकटपणा दिसत नाही आणि दिसायला तर एकदम मस्त अशी दिसत आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल. आणि शिजत आल्याच्या नंतर इथे 1 चमचा भाजलेले शेंगदाण्यांचा कूट टाकलेला आहे. चव छान येते. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. तर आता हा मिक्स करून घेऊया. कूट टाकल्याच्या नंतर एखाद मिनिटभर गॅस चालू ठेवायचा आहे. मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही. आणि अजिबात चिकट न होणारी मस्त अशी मसालेदार झणझणीत चटपटीत अशी भेंडी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. गरम गरम चपातीबरोबर, भाकरीबरोबर, टिफिनवर देखील देऊ शकता. सगळेजण आवडीनेच खातील. तर रेसिपी नक्कीच आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा सोप्या आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटिकीच्या मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.